नमस्कार, माझं किचनमध्ये मी राणी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे क्रिस्पी कॉर्न। हे खूपच क्रिस्पी, क्रंची आणि चवीलाही एकदम चटपटीत असे लागतात। तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग वळूया आजच्या आपल्या रेसिपीकडे। आजच्या आपल्या रेसिपीला लागणारे साहित्य: 1 वाटी स्वीट कॉर्न, कॉर्नफ्लॉवर, मैदा, लाल तिखट, जीरा पूड, काळी मिरी पूड, चाट मसाला आणि बारीक चिरून घेतलेला कांदा। सर्वात प्रथम आपल्याला हे कॉर्न पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे कढईत 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आपण आता हे कॉर्न पाण्यामध्ये टाकूया। हे कॉर्न आपल्याला 4 ते 5 मिनिटं हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहेत। 5 मिनिटे झालेली आहेत। आपले कॉर्न छान शिजलेले आहेत। हे आता आपण काढून घेऊया। हे आपल्याला छान निथळून घ्यायचं आहे। याच्यातील सर्व पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। हे कॉर्न चांगल्या प्रकारे मी निथळून घेतलेले आहे। याच्यात जराही पाण्याचा अंश राहिलेला नाहीये। हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पूड हे घालून एकत्र करून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर किंवा कॉर्नस्टार्च आणि 2 चमचे मैदा घालून हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। हे आपण हाताने छान मिक्स करून घेऊया। सर्व मक्यांना हे पीठ छान कोट झालं पाहिजे। हे पीठ थोडं बाइंडिंग होण्यासाठी मी यामध्ये 1 चमचाभर पाणी घालत आहे, ज्यामुळे हे पीठ सर्व मक्याला चिटकून राहील। त्यामुळे हे तळताना तेलामध्ये सर्व पीठ पसरत नाही। गरज असल्यास आपण यामध्ये आणखी एखादा चमचा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड करू शकतो। अशा प्रकारे हे आपले कॉर्न छान पिठामध्ये कोट झालेले आहेत। आता आपण याच्यातील एक्सेस पीठ चाळून घेऊया। हे कॉर्न आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे कढईत तेल तापत ठेवलेलं आहे। गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे। तेल छान गरम झाल्यावर आपण यामध्ये हे कॉर्न सोडूया। हे आपल्याला 3 ते 4 मिनिटे छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता याला आता छान गोल्डन ब्राउनिश कलर थोडासा यायला सुरुवात झालेली आहे। हे आता आपण काढून घेऊया। हे कॉर्न तळून रेडी आहेत। हे खूप क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण यामध्ये 1 पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा चाट मसाला घालून हे सर्व एकत्र करूया।
हे सर्व मसाले एकत्र करून झाल्यावर सर्वात शेवटी सर्व करताना यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शिमला मिरची ॲड करू शकता। तर हे आपले क्रिस्पी कॉर्न रेडी आहेत। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये एखादा चमचा लिंबाचा रस किंवा चिली सॉस किंवा टोमॅटो सॉस घालून आणखीन याची चव वाढवू शकता। ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।